हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. इथं आज आमच्या धनकवडी गावातला जानुबाई देवीचा उरूस आहे. तर उरसाची काय काय तयारी आम्ही कशा पद्धतीने करतोय ते तुमच्यासोबत शेअर केली आहे मी. आज पोळ्यांचा स्वयंपाक होता. 5 वाजता आम्ही जेवायला घातल्या. इथं शुभाचे पप्पा तयार होत आहेत, पोरांचा नाश्ता चालू आहे. सकाळी आम्ही लवकर नैवेद्य दाखवायला गेलो, कारण की नंतर 6 वाजता जास्त उशीर होतो मग जेवण करायला. तर आम्ही आलो इथं मंदिरामध्ये. घरापासून एवढं पण लांब नाही आहे मंदिर, त्याच्यामुळे आम्ही चालतच आलो. पण आपल्या पुण्यामध्ये उन्हाचं टेम्परेचर खूप जास्त आहे. 42% तापमान आहे आपल्या इथं. ऊन खूप जास्त आहे आपल्या इथं. आम्ही इथलं सगळं दर्शन वगैरे झालं. त्याच्यानंतर जानुबाईच्या मंदिराच्या शेजारीच मारुतीचं मंदिर पण आहे. तर आम्ही तिथं पण नैवेद्य दाखवण्यासाठी गेलो होतो. इथे शुभचे फोटो वगैरे चालू होते काढणं. आणि इथं आम्ही नैवेद्य दाखवला, नमस्कार केला. तर इथं गणपती बाप्पा आहे, राम, सीता, लक्ष्मण, बजरंगबली आहेत आणि विठ्ठल रखुमाईची पण मूर्ती आहे. बॅक साईडला इथं महादेवाची खूप छान पिंड पण आहे. हे आमच्या गावातलं खूप प्राचीन मंदिर आहे. आणि इथं आम्ही नैवेद्य दाखवून नमस्कार करून अजून एक शेजारी मरे लक्ष्मीचं छोटं मंदिर आहे, पण ते बंद असल्यामुळे मी तिथला व्हिडिओ नाही शूट केला. तिथं पण आम्ही गेलो होतो नैवेद्य दाखवण्यासाठी. आणि प्रत्येक ठिकाणी दर्शन घेऊन नैवेद्य दाखवून नंतर आम्ही घरी गेलो. घरी गेल्यानंतर पण आम्ही 5 सवाशीण जेवायला घातल्या, पण तो व्हिडिओ माझ्याकडून क्लिक नाही झाला. मी विसरले गडबडीमध्ये, त्याच्यामुळे मी या ब्लॉगमध्ये तो व्हिडिओ नाही अपलोड करू शकले. आणि ते आमचे सवाशीण वगैरे सगळं जेवण वगैरे झालं. त्याच्यानंतर दुपारी वेळ होता भरपूर, मग काही कामं वगैरे राहिलेली सगळी उरकून घेतली दिवसभरातली. आणि 8-8:30 दरम्यान असं आवाज यायला लागला, ढोलपथक. आमच्या गावामध्ये जैन तरुण मित्रमंडळ खूप जुनं मंडळ आहे, तर त्यांचं ढोलपथक होतं. तर ते आवाज ऐकल्यावरती काही लहान मुलं आमच्या घरातली अजिबात शांत बसणार नव्हती. मग आम्हाला घेऊन असं थांबायला लागत होतं. मग मी, माझा नंदा आणि नंदांची बारकी बारकी मुलं सगळेजण बाहेर आलो होतं पाहायला. इथं पण दुसऱ्या दिवशी इथं साऊंड सिस्टीम असते, त्याच्यामुळे इथं साऊंड सिस्टीम पण उभी केलेली आहे चौकामध्ये. तर ज्या दिवशी उरूस आहे त्या दिवशी फक्त जानुबाई देवीची पालखी येते. मग ज्या लोकांना कोणी वयस्कर असेल किंवा काही अडचणींमुळं मंदिरामध्ये नाही जाऊ शकत, तर त्या लोकांना इथं पालखीचं दर्शन घ्यायला मिळतं. तर लोक खूप आतुरतेने वाट पाहत असतात पालखी येताना दर्शन घेण्यासाठी. आम्ही नैवेद्य दाखवण्यासाठी गेलो होतो, त्यावेळेस आम्ही नैवेद्य पण दाखवला आणि नमस्कार पण केला. पण आमच्या घराच्या तिथून एकदम जवळून दारातून जाते पालखी, त्याच्यामुळे आमचं डबल दर्शन होतं. मग आम्ही येऊन चालू पद्धतीत खूप कमी ठिकाणी अशा पारंपरिक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, जसं की ढोलपथक म्हणा किंवा झांज. जे जुने वाद्य आहेत आपले, ते खरं तर लहान मुलांना माहितीच नाही आहे, कारण की त्यांना दिसतच नाही. पण आमच्या गावामध्ये या सगळ्या गोष्टी खूप देवी जानुबाईचा उरूस असेल त्यावेळेस दिसणार, किंवा आमच्या इथला बैलपोळा असेल तेव्हा दिसणार. तर आमच्या इथल्या लहान मुलांना पण माहिती झालेलं आहे की ढोल कशाला म्हणतात, झांज कशाला म्हणतात, किंवा लेझिम कशाला म्हणतात. हे सगळे पारंपरिक गोष्टी आमच्या गावामध्ये खूप जोपासल्या जातात अजूनसुद्धा. आणि आवडीने ती लहान मुलंसुद्धा त्याच्यामध्ये ॲड होतात. लहान मुलंसुद्धा आवडीने ते सगळं गोष्टी करायला पाहतात. तर खूप छान आहे आमच्या गावातली पद्धत, जी ही जुनी आहे, जी जुन्या लोकांनी खूप मेहनत करून आत्तापर्यंत चालवलेली आहे. तर ही अशी गोष्ट आमच्या गावामध्ये आहे, जी की आत्ता भरपूर ठिकाणी पाहायला नाही मिळत. उरूस म्हणलं की जास्त करून साऊंड आणि DJ या गोष्टीकडं जास्त कल दिला जातो लोकांचा, पण आमच्या गावामध्ये तसं नाही आहे. आमच्या गावामध्ये या पारंपरिक गोष्टींनासुद्धा वाव दिला जातो. आणि ढोलपथक, झांजपथक हे सगळं पाहण्यासाठी ठेवलं आहे त्यांनी. आणि त्याच्यानंतर परत देवीची पालखी येते, तर लोक खूप गर्दीने शक्यतो देवीच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी जमा होतात परत एकदा, कारण की मंदिरामध्ये तर ऑलरेडी नैवेद्य दाखवायला गेल्यावरती प्रत्येकाचं दर्शन हे होतंच, पण दरवाजाच्या तिथून पालखी जाते म्हणल्यावरती लोक जमा होतात की आता इथं पण आपल्याला दर्शन मिळणार. तर आम्ही तसंच इथं पण परत एकदा थांबलो होतो, कारण पालखी येणार होती. आम्ही पण इथं दर्शन घेतलं आणि दरवाजाच्या एकदम समोर पालखी येते, त्यामुळं प्रत्येक हा माणूस घराच्या बाहेर दिसतो पालखीच्या परत एकदा पाया पडण्यासाठी. आम्ही नमस्कार करून नंतर आम्ही इथून खाली शॉपिंग करायला गेलो.
आमच्या गावात उरूस भरल्यावरती खाली खेळणी वगैरे आहेत लहान मुलांना, परत स्टॉल बसवलेले छोटे छोटे. मग त्याच्यामध्ये लेडीजची शॉपिंगच जास्त करून असते, मुलांची खेळणी जास्त करून असतात, बाकी तर काय कोणत्या गोष्टी नाही. आणि आपण घरामध्ये वापरणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात ते पण ठेवलेल्या असतात त्यांनी. आमच्या घरातली लहान मुलं, मी, माझ्या नंदा, आम्ही खाली शॉपिंगसाठी गेलो होतो. मग इथं मी मुलांना बसवलं होतं ह्या जम्पिंग जपांगमध्ये. इथं ते खेळले, शुभाचं रडणं चालू होतं की मला पण बसायचं आहे, पण मी रिस्क नाही घेतली त्याला बसून, कारण लहान मुलांना नाही आहे तिथं अलाउड. ही मुलं थोडी मोठी आहेत नंदांची. इथं आम्ही शॉपिंग करतो आहे. इथं छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत. मग मी दादूला गाडीवरती बसवलं शुभाला, कारण की तो याच्यावरती खेळतो छान, आणि पोरांना पण परत बसवलं त्याच्यावरती खेळायला. आणि अशा पद्धतीने आमच्या गावचा पहिला दिवस उरसाचा गेला. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा.